समीकरणांकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। या ठिकाणी राणे विरुद्ध राणे त्याच्यानं अशी लढत जी आहे ती पाहायला मिळालेली होती। मंदार केडी आणि दर्शना कालवकर जे आहे ते विजयी झालेले आहेत। मालवणमध्ये भाजपचे 2 उमेदवार विजयी झाले। नागपूरमधल्या वाणा डोंगरीमधून भाजपच्या सुनंदा बागडे या आघाडीवर आहेत। नागपूरमधल्या वाणा डोंगरीमधून भाजपच्या सुनंदा बागडे आघाडीवर। पुन्हा एकदा आकडेवारीवर नजर टाकूयात। भाजप 111 वर पोहोचलाय, सर्वात मोठा पक्ष ठरतोय। शिंदेची शिवसेना 43, अजित पवारांची राष्ट्रवादी 34, काँग्रेसकडून 30, शरद पवारांची राष्ट्रवादी 7, ठाकरेंची शिवसेना सर्वात कमी, शेवटचा पक्ष 2 फक्त आतापर्यंत जागा ज्या ते मिळत असल्याचं पाहायला मिळतंय। तर महायुती या ठिकाणी आपण पाहतो सर्वाधिक जागा 188 जागांवर आता महायुती आणि महाविकास आघाडी 39 जागांवर, स्थानिक आघाडी 12 जागांवर। अर्थात सत्तेमध्ये जो पक्ष असतो त्यांच्याचकडे सगळ्या सर्वाधिक कल या ठिकाणी पाहायला मिळतो। बीडमध्ये भाजप 4 तर पवारांची राष्ट्रवादी 1 आणि अपक्ष एका ठिकाणी आघाडीवर। बीडमध्ये वेगळं गणित किंवा वेगळं समीकरण या ठिकाणी जन्म घेणार असं आता पाहायला मिळतंय। नक्की जल्लोष जो आहे तो सुरू झालेला आहे। गुलालाची उधळण जी आहे ती या ठिकाणी केली जाते। कार्यकर्त्यांचा उत्साह, ही निवडणूक म्हणजे कार्यकर्त्यांची निवडणूक असं बोललं अजित जातं। पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बीडमध्ये, तर पुण्याच्या भोर नगरपालिकेत भाजपचे संजय जगताप हे आघाडीवर। इंदापूरमध्ये दादांच्या राष्ट्रवादीचे भरत शहा हे सध्या आघाडीवर असल्याची माहिती मिळते। सासवडमध्ये भाजपच्या आनंदी जगताप या आघाडीवर। नक्कीच एक अपडेट आपण पाहताय। पुण्याच्या भोर नगरपालिकेमध्ये आपण या ठिकाणी पाहताय भाजपचे उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत आणि गुलालाची उधळण आता कार्यकर्त्यांकडून केली जाते। तर विजयी होणाऱ्या उमेदवारांचा गुलाल या ठिकाणी उधळला जातोय, आपण पाहतोय। असेच दृश्य आपल्याला आता सगळ्या ठिकाणी पाहायला मिळतील। भाजप 111 तर शिवसेना 43, राष्ट्रवादी 34, काँग्रेस 30, शिवसेना 2 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 7 जागांवर। 188 जागांवर महायुती या ठिकाणी आता पुढे गेलेली आहे, आघाडीवर आहे। तर विजयाचा जल्लोष या ठिकाणी आता केला जातोय, गुलाल उधळला जातोय। कोणाचा गुलाल उधळला जातो हे आम्ही आपल्याला दाखवतोय। अमरावतीमध्ये भाजप 6 जागांवर आघाडीवर। अमरावतीमध्ये भाजप ही सध्या 6 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। अमरावतीमध्ये भाजप सध्या 6 जागांवर आघाडीवर आहे। महायुती 189 वर आकडा पोहोचलाय। महाविकास आघाडी 39, 50 ची सुद्धा गाठू शकलेली नाहीये। भाजप 112, शिवसेना 43, राष्ट्रवादी 34 ही महायुतीचा आकडा आपण या ठिकाणी पाहताय आणि अशा प्रकारे महायुतीचा आकडा पोहोचलाय 189 वर। पुन्हा एकदा आकडेवारी आपण इथे पाहूयात। भाजप 112, शिवसेना 43, राष्ट्रवादी 34 जागांवर। महायुतीनं सगळ्यात मोठी बाजी या ठिकाणी मारली आहे, तर काँग्रेस 30 जागांवर या ठिकाणी, तर राष्ट्रवादी 7 आणि ठाकरेंची शिवसेना अवघ्या 2 जागांवर या ठिकाणी पाहायला मिळते। पालघरमधले अपडेट। पालघरमध्ये भाजपचे अमिश पिंपळे जे आहेत ते विजयी झालेले आहेत। शिंदेच्या शिवसेनेच्या उज्ज्वला काळे विजयी झालेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहताय। पालघरमध्ये भाजपचे अमिश पिंपळे हे विजयी झालेले आहेत, त्याचबरोबर उज्ज्वला काळे या देखील विजयी झालेल्या आहेत। पालघरमध्ये याआधी उज्ज्वला काळे या नगराध्यक्ष देखील होत्या आणि शिंदेच्या शिवसेनेच्या उज्ज्वला काळे आता या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत।